तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी 1 लिटर दुधापासून एवढ्या कुल्फी बनवलेल्या आहेत आणि अगदी घरगुती साहित्यात आणि कमी साहित्यामध्येच बनवलेल्या आहेत. हॅलो, हाय, नमस्कार. मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये. आज आपण बनवत आहोत दुधापासून कुल्फी. अगदी रवाळ, दाणेदार, क्रीमी अशी आणि बासुंदीसारखी चव येणारी आपली कुल्फी आज बनवणार आहोत. आणि उन्हाळा सुरू होताच थंड खाण्याची इच्छा तर खूपच होते, तर त्यात अशी थंड पदार्थ हे अधिक आवडतात आणि त्यात कुल्फी आणि जर घरीच बनवली तर ती तर अतिउत्तम होईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेली आहे नॉनस्टिक कढई. त्यामध्ये मी इथं पिशवीचं दूध वापरणार आहे 1 लिटर. आणि तुमच्याजवळ जर म्हशीचं दूध असेल तर खूपच छान, आणि गाईचं दूध असेल तर त्यामध्ये थोडं जास्त वेळ जातो उकळवण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी. आणि मी त्यातलंच दूध इथं 2 पळी हे काढून घेणार आहे. ते पुढं सांगतेच कशासाठी. आणि दुधाला आपल्याला अगदी चांगली उकळी आणून घ्यायची आहे. दूध सतत हलवत राहायचं, म्हणजे जी साय आहे ती अशी वर राहणार नाही आणि मिक्स होईल त्यामध्ये. या पद्धतीने मधून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे दूध उकळी आल्यानंतर दुधाला. आणि जे काठाला आहे ते पण आपण यामध्येच टाकणार आहोत, जेणेकरून वरती जी साय आहे ती फक्त वरती अशी घट्ट होणार नाही आणि मिक्स करत राहू, म्हणजे ती आतमध्ये जाईल. आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी इथे काठाचे जे साय आहे चिकटलेली ती मी काढून घेणार आहे. तर चला, जे दूध बाजूला काढलेलं होतं, दूध उकळेपर्यंत आपण इकडे कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत. तर मी इथे घेतलेले आहे 2 चम्मच कॉर्नफ्लोअर. आणि तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील टाकू शकता 1.5 चम्मच. आणि घट्टपणा येण्यासाठी आपण टाकणार आहोत. तर व्यवस्थित आपण इथं ढवळून घेऊया आणि एकही अशी कुठळी यामध्ये राहायला नको. व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता आपण या दुधामध्ये ओतून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण हे मिश्रण ओततो तेव्हा एकसारखं आपल्याला इथं दूध हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खाली जळू पण शकतं किंवा लागू शकतं. म्हणून असं व्यवस्थित चमच्याने असं व्यवस्थित ढवळत राहायचं. आणि कढई आपण लहान गॅसच्या फ्लेमवर ठेवून घेऊया. आणि इथे मी नॉनस्टिक पॅन ठेवलेले आहे. 100 ml साखर आपण मेल्ट करणार आहोत. आणि अशी प्रोसेस केली तर एक दुधाला एक बदामी रंग येतो आणि एक घट्टपणा असतो, आणि त्यानंतर चव तर एक ही खव्यासारखी येते. म्हणून अशी प्रोसेस आपण करणार आहोत. आणि एका बाजूला आपण इथं दूध हे मधून असं मिक्स करत राहायचं. आणि बघू शकता साखर ही देखील मेल्ट व्हायला लागलेली आहे. आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे, कारण ती करपू शकते आणि एक जळकट अशी लागू शकते आपली कुल्फी म्हणून. आणि इथे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आणि कढई पुन्हा मोठ्या गॅसच्या फ्लेमवर ठेवून घेऊया. आणि इथं जे कॅरमल केलेलं होतं साखरेचं, त्यामध्ये आपण आता हे दुधामध्ये टाकून घेणार आहोत. आणि एकदाच नाही टाकायचं, तर अगदी फेस होईल आणि ते ओतू देखील जाऊ शकतं. म्हणून मी असं थोडं करून टाकून घेते आणि असं मिक्स करून घेऊया. तर आपण पूर्ण इथे काढून घेऊया जे मेल्ट झालेली साखर आहे ती. आणि थोडं दूध मी या पॅनमध्ये टाकून घेते आणि पूर्ण अशी ओतून घेणार आहे जी मेल्ट केलेली साखर आहे ती. तर आपल्याला इथं परत असं ढवळत राहायचं आहे, आणि खाली लागू शकतं ना म्हणून. आणि जी कडाची जी साय आहे ती देखील आपण यामध्ये मिक्स करत राहूया. आणि साखरेची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला नसेल आवडत तर नाही केलं तरी देखील चालू शकतं. आणि इथे साखर ही चवीनुसार तुम्ही कमी अधिक वाढवू शकता. आणि मेन इथं आपल्याला एक सुगंध आणि सुवास येण्यासाठी इथे मी वेलची पूड टाकलेली आहे 1/2 चम्मच. याने चव तर अगदी खरंच बासुंदीसारखी लागते. आणि परत मिक्स करून घेऊया. आणि आता आपण थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. आणि हे मिश्रण जेव्हा थंड होण्यासाठी ठेवतो ना, तेव्हा देखील आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण जी वरती साय आहे ती अशी व्यवस्थित मिक्स होत राहील.
आणि ती जाड होणार नाही, एकसारखी होईल. अशा पद्धतीने मिक्स करत राहूया आणि व्यवस्थित थंड करायचं आहे हे मिश्रण. आणि आता आपण हे मिश्रण आईस्क्रीम मोल्डमध्ये ओतणार आहोत. आणि तुमच्याकडे असे मोल्ड नसतील तर चहाचे कप देखील वापरू शकता किंवा अशा स्टीलच्या ग्लासमध्ये देखील आपण हे मिश्रण टाकू शकतो. तर आपण आता यामध्ये टाकून घेऊया. आणि पेपर कपमध्ये देखील कुल्फी ही व्यवस्थित निघते. आणि बरं का, या मिश्रणामध्ये नाही कंडेन्स मिल्क किंवा व्हिपिंग क्रीम किंवा इसेन्स असं काही पदार्थ आपण वापरलेले नाही. तर अगदी घरगुती सहज साहित्यात उपलब्ध होईल अशा साहित्यात आपण बनवलेलं आहे. तर मी इथं फॉईल पेपर लावून घेणार आहे, जेणेकरून आतमध्ये बर्फ हे जमा होणार नाही. तुम्ही इथे प्लास्टिक पिशवी देखील वापरू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं, आतमध्ये ही हवा जायला नको म्हणून. आणि मी इथे थोडासा कट मारून घेणार आहे. आणि आईस्क्रीमची काडी आपण लावून घेऊया. आणि आपण राहिलेलं मिश्रण हे एक ग्लासमध्ये आता ओतून घेऊया. आणि त्यानंतर राहिलेलं मिश्रण आपण आता या पेपर कपमध्ये ओतून घेऊया. आणि कुल्फी बनण्यासाठी आपण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. आणि एकदा फ्रीजरचा दरवाजा बंद केला की सारखं उघडायचं नाही, नाहीतर ते आतमध्ये बर्फ देखील आतमध्ये बसू शकतं. आणि सकाळी इथे बघू शकता आपली कुल्फी ही तयार आहे. मी इथं पूर्ण दाखवत आहे, पूर्ण काढून खाली इथे बघू शकता. आणि अशी कुल्फी तुम्ही घरीच बनवली तर बाहेरून देखील तुम्ही आणू शकणार नाहीत. अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने घरी तयार होईल. आणि इथं मी व्यवस्थित निघण्यासाठी एक नॉर्मल पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये असं बुडवायचं, म्हणजे आतमध्ये पाणी न जाऊ देता. आणि असं दोन्ही हाताने थोडंसं प्रेस करायचं वरच्यावर हलक्या हाताने. आणि इथे बघू शकता पेपर कपमधील देखील कुल्फी आपली ही व्यवस्थित निघालेली आहे. मस्त क्रीमी कुल्फी आपली तयार आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करायला विसरू नका. आणि मी नेहमी म्हणते प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी की तुमचा एक सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली तुमची ही कुल्फी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.